सर्वप्रथम तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हिवाळा म्हटलं की गुळपोळी बनवल्याच जाते. सो मी तुमच्यासाठी आता गुळपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे. बघा, अशी टम्म फुगलेली गुळपोळी आपली बनवून तयार आहे. अगदी सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कमी साहित्यात आपली गुळपोळी बनवून तयार होते आणि ही गुळपोळी 10 ते 15 दिवस आरामात टिकते आणि खमंग अशी खुसखुशीत ही गुळपोळी बनवून तयार होते. ही गुळपोळी फुटणार नाही, खमंग होईल अशी रेसिपी, सोपी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बघा किती छान अशी ही गुळपोळी बनवून झालेली आहे. ही 10 ते 15 दिवस आरामात टिकते आणि मस्त गुळपोळी बनवून आपण 8 ते 10-15 दिवस आपण याचा आनंद घेऊ शकतो. सो मुलांना तर फारच आवडते आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि खायला छान आहे. आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवल्या जाणारी ही गुळपोळीची रेसिपी आपण बघणार आहोत. चला तर पाहूया गुळपोळीसाठी काय काय साहित्य लागते. सो इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. त्यात चवीनुसार चपातीला भिजवताना मीठ टाकतो त्याचप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि अर्धी वाटी बेसन पीठ, हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे मी. आणि त्यात छान असं अर्धी वाटी इथे मी गरम तेल लावून घेणार आहे. तेलाचं मोहन घालणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. सांभाळून, हाताला चटका नको लागायला म्हणून इथे मी आधी चमच्याने मिक्स करून घेत आहे. त्यानंतर हाताने छान असं चुरून संपूर्ण पिठाला हे तेल चोळून घेणार आहे छान असं. बघा, यामुळे काय होते, आपली पोळी खमंग खुसखुशीत होते आणि व्यवस्थित असं सगळीकडे तेल चुरून घेतलं तर खूप छान अशी पोळीला टेस्टसुद्धा येते आणि खमंग असा पिठाचा आपल्याला सुगंध येतो. तुम्ही जर त्याला तुपाचं मोहनसुद्धा लावू शकता, तेलाचं मोहनसुद्धा लावू शकता. पण तुपाचं मोहन लावलं तर जास्त दिवस आपली पोळी टिकत नाही आणि आपल्या पोळीला वास लागतो. म्हणून मी इथे तेलाचं मोहन लावलं. तुम्हीसुद्धा तेलाचंच मोहन लावा. आणि बघा, छान इथे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. छान असं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. अगदी एकदमच जास्त पाणी नाही टाकायचं, कारण आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे. कारण आपली पोळी आपल्याला खमंग खुसखुशीत अशी बनवायची आहे. बघा, असा मी घट्टसर असा गोळा भिजवून घेतलेला आहे. आणि आता चला सारणाची तयारी करूया. इथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस करून घेतलेला आहे. सो बघा, आणि 2 ते 2.5 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्तच गोड हवं असेल तुम्ही 2.5 वाटी गूळ घ्या खिसलेला, किंवा साधारण पाहिजे असलं तर 2 वाटी गूळ घेतला तुम्ही तरी तुमचं सारण व्यवस्थित मीडियम गोड होऊन जाईल. सो सर्वप्रथम आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ असे बिना पॉलिशचेच मी घेतलेले आहे. बिना पॉलिशचे तीळ घेतल्यामुळे आपली पोळी अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी बनते. बघा, तीळ तडतड करायला लागले की समजून जायचे आपले तीळ भाजून झाले. तीळ जास्त प्रमाणात भाजायचे नाही किंवा लाल पण होऊ द्यायचे नाही, त्यामुळे आपली गुळपोळी ही कडवट होते. कडवट अशी टेस्ट आपल्या गुळपोळीला येते. बघा, इथे तीळ भाजून झालेले आहे. त्यानंतर आपण छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपल्या मीडियम फ्लेमवर अगदी हलकेसे असे भाजून घ्यायचे आहे, त्याला डाग पडेपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या सुक्या खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे. सुक्या खोबऱ्याचा खीससुद्धा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे, नाहीतर ते लवकर जळून येते. सो आपले असे जिन्नस हे भाजून झालेले आहे मस्त असे. हे जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. बघा, आपले हे सर्व जिन्नस खोबरं, शेंगदाणे, तीळ थंड झालेले आहे. हे आपल्याला व्यवस्थित असे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. त्यासोबतच आपल्याला गूळ ॲड करायचा आहे, पण गूळ आपण सध्या ॲड नाही करणार आहे. आधी हे सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचे आहे आणि एका दुसऱ्या ताटात काढून घेणार आहे. आणि सर्व जिन्नस बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये गूळ मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरच्या पॉटला फिरवून घेणार आहे, म्हणजे की आपल्या गूळ आणि हे बाकीचे जिन्नस शेंगदाणे, तीळ, खोबरं एकजीव होतील. बघा, आपले तीळ, शेंगदाणे, खोबरं बारीक करून झालेले आहे. आता आपल्याला त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. तर गूळ एका पॉटमध्ये थोडा गूळ टाकून त्यामध्ये हे बारीक केलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गूळ व्यवस्थित सगळं मिश्रणमध्ये मिक्स होईल आणि एकसारखा एकजीव
आपलं हे सारण बनवून तयार होईल. बघा अशा पद्धतीने आपलं गूळ मिक्स केल्यानंतर आपलं सारण बनवून तयार आहे. राहिलेलं मिश्रणसुद्धा अशाच पद्धतीने आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यामध्ये गूळ टाकून मिक्सरला फिरवून एकजीव करून घेणार आहोत. त्यामुळे आपलं सारण एकजीव होईल, एकसंध होईल. बघा मस्तच असं आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण याची गोडपोळी बनवायला घेऊया. हे सारण तुम्ही असंच बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुमच्या मुलांना वाटलं तेव्हा गरम गरम सुद्धा पोळी बनवून देऊ शकता. हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर 1 महिना आरामात टिकते. सो इथे आपण कणिक मळून ठेवली होती, ती छान नरम झालेली आहे आणि छान मुरलेली आहे आणि त्या कणिकचं आपण आता पोळी बनवून घेणार आहे. मस्त असे ते एकदा चुरून घेणार आहे, छान असं मळून घेणार आहे त्या गोळ्याला, म्हणजेच तो गोळा असा सॉफ्ट होईल. बघा आणि त्याचे छोटे छोटे गोळे घेणार आहे आणि त्याला लावण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने आपली पोळी खमंग व्हायला आपल्याला मदत होईल. सो बघा अशा पद्धतीने छोटे छोटे मी गोळे करून घेणार आहे. त्याला तांदळाचं पीठ लावून घेणार आहे आणि त्याची अशा पद्धतीने वाटी करणार आहे. ज्या प्रकारे आपण पुरणपोळी करतो आणि त्यात सारण भरतो त्याचप्रमाणे मी इथे पोळी कणकेची अशी वाटी करून घेणार आहे आणि त्यामध्ये आपलं तीळ, गूळ, खोबरं याचे सारण भरून घेणार आहे. बघा हे सारण असं आपल्याला भरपूर असं प्रमाणात भरून घ्यायचं आहे, जेणेकरून असं भरपूर भरलेलं सारण भरलेली अशी पोळी आपल्याला खायला मिळेल आणि स्वादिष्ट, खमंग, रुचकर आणि खूप यमी ही पोळी बनवून तयार होते. मुलांना तर फारच आवडते. तुम्ही नक्की ही पोळी बनवून बघा. अशा पद्धतीने आपण यात सारण भरून घेतलं आणि थोडं हाताने तिला प्रेस करून घेऊया, जेणेकरून आपलं सारण पोळीमध्ये काठापर्यंत पसरून जाईल. त्यामुळे जरा थोडं असं हातानेच आपण टॅप टॅप करून घेऊया, थापून घेऊया आणि त्यानंतर इथे बेलण्याने लाटून घेऊया. हातानेच असं थापून घेतलं की हे सारण अगदी काठापर्यंत असं पोळीमध्ये सगळ्यात दूर असं लागून जाते, शिरते काठाकाठापर्यंत. म्हणून थोडं आपण हातानेच ह्या सुरुवातीला टॅप करून घेतलेलं आहे, थापून घेतलेलं आहे. त्यानंतर हे पोळी जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला आपल्या बेलण्यानं फिरताच्या साहाय्याने, बेलण्याच्या साहाय्याने, लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायची आहे. अगदी जेवढी पातळ करता येईल तुम्हाला हे पोळी तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे. जेवढी ही लांबेल तेवढी आपल्याला ही लांबवून घ्यायची आहे. छान अशी पातळ पोळी जेवढी करसाल तुम्ही तेवढी आपली ही पोळी खमंग आणि रुचकर म्हणून तयार होईल. बघा मस्त अशी पोळी आपली बनवून आता तयार झालेली आहे. बघा किती जाड आणि किती बारीक आहे तुम्हाला समजतच असेल. बघा दाखवत आहे मी. जी आपली साधी आपण चपाती बनवतो ना त्यापेक्षा सुद्धा आपल्याला ही पोळी खूप पातळ आणि बारीक लाटून घ्यायची आहे. बघा तवा इथे गरम करायला ठेवला होता, त्यावर ही पोळी मी टाकून घेत आहे आणि पोळी हाताने अजिबात पलटवायची नाही आहे. आपण चपात्या करतो तर आपल्याला सवय असते हाताने पोळी शेकायची, पण इथे पालत्यानी, उलटण्यानी किंवा सराट्याने पोळी शेकून घ्यायची आहे. कारण त्यामध्ये आपण गूळ भरलेला आहे. गूळ हा मेल्ट होतो आणि हाताला चटका लागण्याची शक्यता असते. बघा इथे ही पोळी माझी गरमागरम पोळी बनवून तयार आहे. सो ही पोळी तुमची 10 ते 15 दिवस आरामात टिकू शकते आणि ही सारण जर तुमचं राहिलं असेल तर सारणाची गरमागरम पोळी तुम्ही मुलांना देऊ शकता बनवून, किंवा अशा पोळ्या बनवून ठेवू शकता तुम्ही आणि मुलांना खायला देऊ शकता. हे 8 दिवस ह्या पोळ्या आरामात टिकतात. गरम गरम पोळी झाल्यानंतर हे असं कॉटनच्या सफेद कापडावरती तुम्ही अशा पसरवून ठेवू शकता आणि पसरवून ठेवल्यानंतर त्या थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवायच्या. त्यामुळे आपली पोळी ही खुसखुशीत खमंग अशी टिकून राहते, छान टिकते, खूप दिवस टिकते. आणि बघा अशा प्रकारे ह्या पोळ्या अशा टम्म अशा फुगतात. त्यावर तुम्ही तूप टाकून शेकून घेऊ शकता किंवा तुम्ही तेल टाकून शेकून घेऊ शकता. हा पदार्थ सर्वांचा फेवरेट आहे, खमंग आहे, रुचकर आहे, मुलांना खूप आवडते आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे. सो तुम्ही नक्की आवर्जून हे बनवू शकता आणि नक्की माझी रेसिपी बनवा आणि तुमची गुळपोळी कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा इथे ह्या माझ्या 10 पोळ्या बनवून तयार झालेल्या आहे. सो तुम्ही आणि जेवढं सारण मी बनवलं होतं त्याचं अर्धच सारण संपलेलं आहे आणि इथे 10 पोळ्या बनवून तयार झालेल्या आहे. आणि ह्या पोळ्या 10 ते 15 दिवस आरामात टिकतात आणि खमंग अशा होतात. आणि त्याला खालून वाफेने ओल्या नाही झाल्या पाहिजे म्हणून मी अशा त्या सध्याच्या जाळीवर ठेवलेल्या आहे, अशा जाळीवर पसरवून ठेवलेल्या आहे. आणि बघा किती खमंग हे पोळी झालेली आहे हे मी तुम्हाला
कोट करून दाखवते. बघा किती छान झालेली आहे आणि पूर्ण असं आतमध्ये सारण भरलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते. बघा किती मस्त असं आतमध्ये सारण भरलेलं आहे, सगळं अगदी काठापर्यंत सारण भरलेलं आहे बघा. आणि खूप छान चविष्ट पोळी अशी झालेली आहे आणि खूप खमंग अशी झालेली आहे आणि विशेष म्हणजे खूप दिवस टिकते. बघा तुम्ही पण नक्की ही माझी रेसिपी बनवा आणि तुम्ही पण अशीच रेसिपी बनवता का हे पण मला कळवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.